या ठिकाणी आमच्या या पायड गावामध्ये ही कुंडेश्वर केसरी पर्व तिसरं याचं हे जे नियोजन आहे ते अत्यंत चोखपणे असतं। त्याच्यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचं म्हणजे तडजोड नाही। त्यानंतर धावपट्टी अशी पूर्णपणे नाही का पहिल्या फनून नंतर पाणी वगैरे इतका घाट भरतो की बसायला जागा राहत नाही फायनल पर्यंत। आणि ह्या घाटाचं जे ही कोमलवाडी ग्रामस्थ वगैरे सगळी मंडळी इतकं अत्यंत चोखपणे काम करतात की त्याचं पूर्ण बाकीच्या 20 जे करतात का यांचा आदर्श घेतात व कशा पद्धतीने करतात, कसे गाडे घेतात। त्यानंतर आता जे टोकनची लिस्ट काढली यांनी, कशा पद्धतीने टोकन दिले, हा गाडा मला ह्या टायमाला बरोबर येईल, मग तो टायमिंगचं सगळं मॅच करून त्यानंतर बक्षिसांचं स्वरूप पण अगदी आखीव रेखीव केलं। त्याच्यानंतर फायनलचं पहिलंच पुकारून सांगितलं बा फायनल ही स्वतंत्र दिली जाईल, बक्षीस हे स्वतंत्र 1 नंबर फायनल पासून तर 20 नंबर पर्यंत असं सर्व नियोजन अगदी तंतोतंत आणि एकदम व्यवस्थित आहे। ह्या भागातील ही सर्वात मोठी आणि चांगली यात्रा, याचा आम्ही सर्वजण कायम आदर्श घेत असतो। रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे। मित्रांनो, मी संतोष आणि स्वागत करतो तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहतात शेतकरी ब्रँड पुणे यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, कुंडेश्वर केसरी पर्व तिसरे खूप छान मुलाखत झालेली आहे, पाहायला विसरू नका। आमंत्रित 2020 भव्य दिव्य आणि चांगल्या घाटाला लाजवणारा घाट म्हणजे पायी घाट कोमलवाडी ग्रामस्थांचं खूप छान नियोजन आणि त्याच्यातनं बाकीच्या गावांनी घेण्यासारखा बोध। तर धन्यवाद मित्रांनो, तुम्ही पाहत राहा, कुठेही जाऊ नका। शेतकरी ब्रँड पुणे नवीन असेल सबस्क्राईब करा, कमेंट करा, कशी वाटली मुलाखत कमेंटद्वारे कळवा। धन्यवाद। नमस्कार, प्रथम तुमचं नाव सांगा। मी निलेश किसन मांजरे, कोमलवाडी कुंडेश्वर केसरी आयोजक। ही सगळी दिसतात, ही सगळी मंडळी आयोजक आहेत सगळे। तर आता थोडक्यात घाटाचं नियोजन कसं असणार आहे? घाटाचं नियोजन म्हणजे आता सगळ्यात प्रथम बक्षीस हे अतिशय म्हणजे भरपूर बक्षीस ठेवले आपण। पहिल्या नंबरसाठी 75,000, दुसऱ्याला 75,000, घाटाच्या राजासाठी 2 व्हीलर ठेवलेली आहे, फायनलसाठी 1 नंबरसाठी बुलेट ठेवलेली आहे, 2 नंबरला 2 व्हीलर आहे, 3 नंबरला 2 व्हीलर आहे, 4 नंबरला 2 व्हीलर आहे, 5 नंबरला 2 व्हीलर आहे, अशी 15 नंबर पर्यंत बक्षीस आहे आणि आकर्षक बक्षीस आहे। आणि फायनल आपण म्हणजे आतापर्यंत 2 वर्ष झाले सेपरेट देतो, ह्याही वर्षी सेपरेट देणार आहे, विभागून देणार नाही फायनल आपण कोणाला, ज्याची होईल त्याला देणार आहे आपण। आणि फायनलसाठी आपण एक वेळेचा टाइम पाहूनच आपण बाऱ्या किती घ्यायच्या त्या हिशोबाने आपण बाऱ्या घेणार आहे पहिली फेरी ओळखल्यानंतर। घाट किती फुटाचा असतो? घाट आपला कम्प्लीट 414 फूट घाट आहे, आपण काटा 12च घाट धरणार आहोत। आणि आहे नियोजन एकदम कडक आहे, नियम एकदम चांगले सगळे। पहिल्या फेरीसाठी 60 फुटावरती कांडे, फायनलसाठी 60 फुटावरती कांड राहील। घाट बरोबर 8:30 वाजता पहिला गाडा पळेल, त्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज राहणार नाही। गाडी मालकांनी त्याची नोंद घ्यायची, ज्याचे टोकन सिरियल आहे त्याप्रमाणे गाडी मालकांनी सिरियलनुसारच यायचं। इथं एकदा टोकन होऊन गेल्याच्या नंतर पहिली फेरी ज्या वेळेस फायनलच्या आधी जर वेळ भेटला त्याच वेळेस आपण चान्स देणार आहे, मध्ये काय कोणाला घालून देणार नाही गाडा। आता गाडी जे येणार आहेत तर त्यांच्यासाठी म्हणजे कसं सेपरेट काही असं मंडप वगैरे बांधलेले आहेत बैल बांधायला? तशीच आपल्या घाटाच्या आजूबाजूनी झाडे वगैरे चांगली आहे, वरती शाळा आहे, शेड आहे 2-3 ठिकाणी, आणि गाडी मालक पण त्यांच्या पद्धतीने हे करतात, बैलांची व्यवस्था सावलीची करतात। आणि पाठीमागं पण इकडं बैल बांधण्यासाठी भरपूर जागा आहे, त्यामुळं काही विषय नाही। आणि आपण यात्रा ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पूर्ण नियमानुसार शासनाच्या नियमाला धरूनच भरवलेली आहे, त्याच्यात काही कॉम्प्रोमाइज होणार नाही। जे नियम आहे तेच नियम, बैलांना मारहाण कुठल्या किंवा बैलांच्या सिक्युरिटीसाठी आपण ॲम्ब्युलन्स बोलवणार आहे, माणसांच्या सिक्युरिटीसाठी सुद्धा आपण डॉक्टरांना सांगितलेलं आहे सगळं। समोर दवाखाना पण इथं A1 श्रेणीचा दवाखाना आहे जनावरांचा, त्यामुळे ती पण सोय केलेली आहे, काही अडचण नाही त्याच्यामध्ये। आता वरती आळ्यामध्ये कसं नियोजन असणार आहे? आळं आपलं सुसज्जच आहे, आळ्यामध्ये काहीच विषय नाही, काय ना बंदिस्त आळे आणि मोठा आळे, त्याच्यामुळं बैल किती जरी फास्टर असली तरी बैल फिरून फिरून बाहेर निघत नाही, त्याच्यामध्ये जागेवरच राहतात। आणि कोणत्याही बैलाला त्याच्यामध्ये आजपर्यंत आळ्यामध्ये इजा झालेली नाही। या 2 वर्षामध्ये आळ्यामध्ये अतिशय चांगलं आळे, आतमध्ये वरती नांगरून तासं टाकलेली आहे ट्रॅक्टरनी,
तिथं बैल अडकण्यासाठी थोडंसं थापण्यासाठी केलेलं आहे आपण नियोजन. आता संयोजकाचं खाली नियोजन कसं असणार आहे आळ्यामध्ये आपल्या तळामध्ये? संयोजकाचं नियोजन आहेच. आपण प्रत्येक म्हणजे लगेच बारी आपण पुकारणार. मध्ये 4 मिनिटाचा वेळ दिलेला आहे आपण गाडा पळण्यासाठी. 3 मिनिटाचा असतो शक्यतो, पण बाऱ्या चांगल्या असल्यामुळे एखाद्याची बारी नको फेल जायला म्हणून आपण 4 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. 1 मिनिट वाढून दिलेला आहे, कोणावरती अन्याय नको व्हायला. आणि संयोजक त्या प्रकारे गाडी आपण ओढत राहणार. याच्यामध्ये गाडी टोकननुसारच आपण आतमध्ये सोडणार. त्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही होणार काही झालं तरी. आता बैल जी म्हणजे टॉपची बैल आहेत, कोणती कोणती बैल दिसतील घाटामध्ये आपल्या? आतापर्यंत ज्या सगळ्या सावडी ज्या टॉपच्या आहेत सगळ्या सावडी आपल्या इथे येणार आहेत. सगळ्यांचं कॉन्टॅक्ट झालेलं आहे. ज्या सेकंड तोड म्हणतात आपण सेकंड तोड सावडीची 5 पॉईंट आपण टोकन घेतानाच असे घेतलेले आहेत ना, सगळे कमीत कमी 5 ते 6 पॉईंट ठेवूनच बाऱ्या टाकतात. अशीच बैल घेतलेली आणि सेकंदांनी पण आतून टाकतो असेच बाऱ्या घेतले. असे आपण 100 ते 110 गाडी तर टॉपचेच घेतलेले आहेत आणि 10-12 गाड्या आपण आपले गावचे म्हणून ऍडजस्ट केलेले. त्यात काही विषय नाही त्याच्यामध्ये असा. आता गावच्या गाड्यांना प्राधान्य कसं राहणार आहे आणि पाहुण्यांच्या गाड्यांना प्राधान्य कसं? जसं सिरियलनुसार गावचे 12 गाडी आहेत ना आपण सिरियल मध्येच टाकलेले आहेत. त्यांचा जसा सिरियल येईल तसेच मध्ये कोणाला चान्स नाही. जसा गावचा गाडा सिरियलच्या याच्या टोकन यादीप्रमाणे आलाय ना त्याला तसंच हे करणार आपण. त्याला तसंच रॅकमध्ये घालणार. त्यांना काही कोणती वेगळी व्यवस्था नाही. गावच्या गाड्यांसाठी काही वेगळे नियम नाही काय नाही. जे सगळ्यांना सारखेच नियम ठेवलेले आपण. धन्यवाद. ओके. मी गुलाब सकाराम खेंगले, उपसरपंच पाईट. या ठिकाणी कुंडेश्वर केसरी पर्व 3 या निमित्तानं भव्य अशा बैलगाड्यांच्या शर्यती समस्त ग्रामस्थ पाईट यांनी आयोजित केलेल्या आहेत. आणि आम्ही सर्व गाडी मालकांना अतिशय प्रेमाचं आणि अगत्याचं निमंत्रण दिलं आणि त्याचा स्वीकार करून जे गाडा मालक गाडा शौकीन या ठिकाणी येणार आहेत सर्वांचं प्रथमतः या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि सर्वांनी या ठिकाणी या बैलगाडा शर्यतीचा आनंद या ठिकाणी घ्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो. बैलगाडा शर्यती हा अखिल भारतीय बैलगाडा संघटना त्याचप्रमाणे शासनाच्या नियमाला बांधील राहूनच होणार आहेत. त्यात कुठली तडजोड आम्ही करणार नाही. या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी स्वागत असेल. कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन या ठिकाणी होणार नाही याची सर्व काळजी आम्ही यात्रा कमिटी घेणार आहोत. सर्वांचं या ठिकाणी आम्ही अगत्यपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत करतो या बैलगाडा शर्यतीच्या निमित्तानं. धन्यवाद. कोण? या ठिकाणी आमच्या पायड गावामध्ये ही कुंडेश्वर केसरी पर्व 3 याचं हे जे नियोजन आहे ते अत्यंत चोखपणे असतं. त्याच्यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचं म्हणजे तडजोड नाही. त्यानंतर धावपट्टी अशी पूर्णपणे नाही का पहिल्या फनून नंतर पाणी वगैरे मारून रोलिंग करून मोजून त्या पद्धतीने अगदी छान धावपट्टी या ठिकाणी आहे. आणि ह्या खेडपासून तर ह्या पश्चिम पट्ट्यामध्ये पाईट असं गाव आहे का ह्या भागातील हे मोठं गाव. आणि ह्या गावामध्ये यात्रा जर कोणती यात्रा असली तर पब्लिक हे भरपूर असतं. परंतु ह्या केसरी कुंडेश्वर केसरीसाठी हे निमंत्रित जे गाड्या असतात त्या निमित्तानं पूर्ण पश्चिम भागातून संपूर्ण लोक येतात इथे. आणि पूर्ण इतका घाट भरतो की बसायला जागा राहत नाही फायनल पर्यंत. आणि ह्या घाटाचं जे ही कोमलवाडी ग्रामस्थ वगैरे सगळी मंडळी इतकं अत्यंत चोखपणे काम करतात की त्याचं पूर्ण बाकीच्या 20 जे करतात का यांचा आदर्श घेतात व कशा पद्धतीने करतात, कसे गाडे घेतात. त्यानंतर आता जे टोकनची लिस्ट काढली यांनी, कशा पद्धतीने टोकन दिले, हा गाडा मला ह्या टायमाला बरोबर येईल, मग तो टायमिंगचं सगळं मॅच करून त्यानंतर बक्षिसांचं स्वरूप पण अगदी आखीव रेखीव केलं. त्याच्यानंतर फायनलचं पहिलंच पुकारून सांगितलं बा फायनल ही स्वतंत्र दिली जाईल, बक्षीस हे स्वतंत्र 1 नंबर फायनल पासून तर 20 नंबर पर्यंत असं सर्व नियोजन अगदी तंतोतंत आणि एकदम व्यवस्थित आहे. ह्या भागातील ही सर्वात मोठी आणि चांगली यात्रा, याचा आम्ही सर्वजण कायम आदर्श घेत असतो. मी शंकर जंगल खेंगले, माजी चेअरमन पाईट विकास सोसायटी. आमची तशी पाहिलं तर कुंडेश्वर केसरी कोमलवाडी ही तशी पारंपरिक यात्रा आहे. पूर्वी आमचे पूर्वज किंवा आजोबा ही यात्रा भरवीत होते, पण आता त्याला वेगळं स्वरूप देऊन आमच्या तरुण पोरांनी 2020चं आयोजन केलं आहे. ते 3रं वर्ष असून
ते तिन्ही वर्ष एवढं गाजलंय तर त्या दोन्ही बाजूला पब्लिक मात नाही. आतापर्यंतच्या सर्वात जास्त टॉपची गर्दी म्हणजे या तिन्ही वर्ष 20ला झालेली आहे. त्यामुळं आमचे सगळे तरुण पोरं पायटची आणि कोंबलवाडी कुंडे